नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? सगळ्यात आधी तर मला हे सांगा की आपलं हे नवीन किचन तुम्हाला कसं वाटतंय? दिसतंय की नाही कमाल? यामागे ना खरंच मी तुम्हाला सांगते 1 ते 1.5 वर्षांपासून विचार सुरू होता आणि गेले 2-2.5 महिने झाला हा किचन तयारच होत आहे. जे काही जसं मला हवं होतं ना अगदी तसंच. थोडंसं मॉडर्न तरीसुद्धा एक पारंपरिक टच देण्याचा माझा पूर्ण प्रयत्न होता. पारंपरिकता जपता मॉडर्न टचसुद्धा हवाच की. म्हणूनच हे सुबक सुंदर असं किचन मी बनवलेलं आहे, जे खास तुमच्यासाठी बनवलं आहे. तसं तर आपला प्रवास 3-3.5 वर्षांपासूनच सुरू झालेला आहे. एका छोट्या किचनपासून सुरू झालेला हा प्रवास आता स्टुडिओपर्यंत येऊन ठेपलेला आहे आणि मला आशा आहे, की नक्कीच तुम्हाला हा स्टुडिओ किंवा हे जे किचन आपलं आहे ते तुम्हाला आवडलं असेल. बरं, फक्त हे किचन नाही बरं का, तर हा किचन कट्टा आहे, जिथे गप्पा-टप्पा होणार आहेत. रेसिपीसोबतच खूप साऱ्या टिप्स होणार आहेत, खूप सारं इन्स्पिरेशन तुम्हाला इथून मिळणार आहे आणि आपण सगळे इतके धमाल करणार आहोत म्हणून सांगते. फक्त रेसिपीज नाही तर बरंच काही असणार आहे. खरं तर आधीचं किचन मला खूप आवडायचं. हेही आवडतं, पण आधीचं किचन तुम्हा सगळ्यांना आवडलंच होतं आणि खूप जणांनी रिक्वेस्ट केली होती, की तुमचं किचन दाखवा म्हणून. व्हिडिओच्या दरम्यान तुम्हाला दिसतच होतं. पण खरं सांगू का, खूप कंजेस्टेड होतं. छोट्याशा जागेत होतं. यामुळे खूप दमायला व्हायचं. ट्रायपॉड, कॅमेरा, लाईट्स यामुळे ना जागा अगदी खूप व्यापून जायची. आता कसं थोडंसं प्रशस्त आहे, करायला मजा येईल, तुमच्याशी गप्पा मारायला सुद्धा खूप मजा येणार आहे आणि मला नक्कीच आशा आहे, की तुम्हाला इथून पुढचे सगळे व्हिडिओ, सगळ्या रेसिपीज पाहायला नक्कीच आवडतील. आज दिवस खास आहे. सगळ्यात आधी तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. नूतन वर्षाच्या सुद्धा खूप शुभेच्छा आणि हो, असंच थोडी आपण स्टार्ट करणार आहोत. आजचा आपला पहिला दिवस आहे. नवीन स्टुडिओमध्ये, नवीन किचनमध्ये सुरुवात तर जोरदार व्हायलाच हवी नाही का? म्हणूनच आज गोडाधोडाने आणि आपण मस्त अशी पूजासुद्धा करणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता मस्त गुढीसुद्धा उभारली आहे मी आणि तुम्हाला नक्कीच ही गुढीसुद्धा आवडेल. चला, पटकन पूजासुद्धा करून घेऊयात आणि काहीतरी गोडाधोडाचं सुद्धा बनवूयात. चला. याआधी आपलं हे किचन अगदी जवळून पाहूयात. मला ना हे किचन कट्टा फक्त एक जागा नाही बरं का, तर एक माझं स्वप्न वाटतं आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तुम्ही सगळेजण माझ्यासोबत आहातच. कधी-कधी असं वाटतं ना, की मी हे एकटी कधीच करू शकले नसते. तुमच्या सपोर्टशिवाय हे शक्यसुद्धा नव्हतं. तुम्हाला सांगू, मी जेव्हा सुरुवात केली ना, तेव्हा एवढं काही होईल असं खरंच कधी वाटलं नव्हतं. लहानसं किचन होतं, कमी जागा होती, पण मन मात्र खूप मोठी स्वप्न पाहत होतं. आज तेच स्वप्न इथे तुमच्यासमोर उभं आहे आणि खरंच सांगते, डोळ्यात पाणी येतंय हे सगळं पाहताना, तुम्हाला दाखवताना. बरं, तुम्ही फक्त माझे व्ह्यूअर्स, सबस्क्रायबर नाही आहात हां. तुम्ही माझं कुटुंब आहात. तुम्ही दिलेला प्रत्येक लाईक, कमेंट आणि शेअर माझ्यासाठी खूप मोठी ताकद आहे. कधी-कधी ना थकल्यासारखं वाटतं. मग तुमचे मेसेजेस वाचले की परत उभारी राहायला बळ मिळतं. या नव्या किचनमधला प्रत्येक कोपरा, प्रत्येक वस्तू तुमच्या प्रेमाने उभं राहिलेली आहे. म्हणूनच हे किचन फक्त माझं नाही बरं का. हे आपलं किचन आहे. आपला किचन कट्टा. चला, आपल्या भविष्यासाठी छोटीशीच पण मनापासून पूजा करूयात. 1 जानेवारीला तर सगळेजण संकल्पना करत असतात. पण आपल्या मराठी नववर्षाची सुद्धा संकल्पना म्हणूनच हा नवीन स्टुडिओ, हे नवीन किचन, जिथे आजपासून तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीज पाहणार आहात. देवाच्या पूजेसोबत तुमचा सुद्धा आशीर्वाद नक्की असू द्या. मी खरं सांगते माझा नेहमी प्रयत्न असतो, की प्रत्येक रेसिपीमधून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळावं. गृहिणींचा रोजचा गोंधळ कमी व्हावा, वर्किंग वुमनचा वेळ वाचावा, नवशिक्यांची कुकिंग स्किल जी आहे, जी भीती आहे, ती सुद्धा दूर व्हावी. म्हणूनच कदाचित तुम्ही म्हणता, की तृप्ती तू रेसिपी खूप छान समजावून सांगतेस. मी कधीच रेसिपी करत असताना घाई करत नाही. प्रत्येक स्टेप डिटेलमध्ये सांगते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा परफेक्ट रिझल्ट मिळायला हवा. मस्त आपली पूजा झाली आहे. आता काहीतरी गोडाधोडाचं बनवूयात का अद्विता? काय बनवूयात? बाप्पाचा आवडता शिरा बनवायचा का? बाप्पाच्या आवडीचा शिरा बनवायचा? चालेल, चला बनवूयात. नव्यानं सुरुवात करतोय तर प्रसादाचा शिरा तर व्हायलाच हवा. म्हणूनच प्रसादाच्या शिऱ्याचा घाट घालते लेकीच्या सांगण्यावरूनच. लहानपणापासूनच ती कधीच म्हटली नाही की प्रसादाचा शिरा बनव आई. ती नेहमी असंच म्हणते की आई, बाप्पाच्या आवडीचा शिरा बनव ना, कारण तो तिला सुद्धा खूप जास्त आवडतो. नेहमीच्याच पद्धतीने 4 टेबलस्पून तूप इथं मी घेतलेलं आहे. यामध्ये एक छोटी वाटी भरून
मी बारीक रवा घेतला होता. अगदी बारीक घेऊ नका, मध्यम घेतला. तो चांगला हलकासा परतू दिला. नंतर ड्रायफ्रुट्स यामध्ये घातलं आणि एक छोट्या आकाराचा केळसुद्धा छान बारीक करून घातलेला आहे. छान परतू द्यायचं, केळ चांगलं मॅश करून घ्यायचं आणि केळ घातल्यानंतर सलग 2 ते 3 मिनिटांसाठी छान परतून घ्यायचं. जेवढा रवा होता त्याच्या दुप्पट मी इथं दूध घेतलेलं आहे. हलकंसं कोमट दूध घालायचं, फार गरम घालायचं नाही. आणि जितका रवा घेतला होता तितकीच इथं मी साखर घेतलेली आहे. साखर मी शेवटी घातली, जरा रवा फुलू दिला. मग काय होतं ना, साखर शेवटी घातली की रंग खूप छान येतो शिऱ्याला. साखर चांगली मेल्ट व्हावी म्हणून पुन्हा 1 मिनिटभराची वाफ दिली. मस्त असा इथे आपला प्रसादाचा शिरा तयार झाला आहे. थोडीशी वेलची पावडर घातली. हवं असेल तर थोडंसं जायफळ घाला किंवा केसराचं दूध जरी तुम्ही घातलं, यामध्ये केसर घातलेत तरीसुद्धा खूप छान हा शिरा लागतो. शिरा आपला तयार आहे. लगेच सर्व करायचा नाही, थोडासा याला वाफ द्यायची. गॅस बंद करून झाकण ठेवलेलं आहे फक्त 2 मिनिटांसाठी. हाय, झाला ना आता प्रसाद? झाला बाळा, तुला खायचा. पण तू हे काय खातीये? मी घाटी खाते. आवडतात तुला गाठी? हा, आणि मग प्रसाद कधी खाणार तू? हे खाल्ल्यानंतर. ओके, चल. आधी नैवेद्य दाखवू आणि मग तुला देते. हा, मस्त वास येतोय ना? हा, कलर पण मस्त आलाय. कलर मस्त आलाय. तर आपला प्रसाद तयार आहे. बाप्पाला नैवेद्य दाखवूयात आणि नवीन वर्षाची गोड सुरुवात करूयात. तुम्हाला हे किचन आपलं कसं वाटलं हे मला नक्की कळवा आणि इथून पुढच्या सगळ्या रेसिपी, सगळे व्हिडिओज पाहायला अजिबात विसरू नका. नेहमीप्रमाणे तुमचं प्रेम असंच राहू द्या. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.